व्यक्त प्रेम सुंदर असतं आणि अजिबात व्यक्त न होणारं प्रेम तेवढंच त्रासदायक असू शकतं. बघूया ही लव्ह स्टोरी तुमचं कसं मनोरंजन करते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल जत्रेकरांना. तिकडे सर सर चेक. अरे चेकवर एका कोपऱ्यात 2 लाईन मारलेल्या असतात, तू 4 कोपऱ्यात का बरं मारल्या रे? सर असू द्या ना, छान वाटतं ना. आधी ना सर फक्त वरच्या बाजूला 2 लाईन होत्या, त्या बरोबर दिसत नव्हतं. सर खरं तर मला ना मध्ये मस्त. अरे लिगल डॉक्युमेंट आहे ते, अकाउंटला पेई असतं म्हणून ते असं इकडे केलेलं असतात 2 लाईन. हा, डिझाईन बिझाईन काढायचं नसतं त्याच्यावर. मग आता काय करायचं? दुसरा चेक लिहो. आणि याचं काय करू? याच्यावर हातात हंडा असलेली बाई काढ, 2 मोर काढ आणि तुझ्या लग्नाच्या रुखवतात ठेव त्याला. कॉमेडी केली का मी? काहीतरी आपलं. अरे हो भो, हा अरे कशाला छाताडावर उभा आहे? अजून स्किट पाडायची आहे का? उठा ना तिकडे. चला रे, कोणी कॉमेडी करणारे असतील तर या रे. अवघड अवस्था होऊन. अरण्या 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 आली आहे का रे ती? अरण्या आली आहे का रे ती? मला तिला बघायचंय रे अरण्या. अरे बघू तर खरं. आली की मला सांग अरण्या. आज तिला बघू दे. प्रपोजच करतो मी. अरे नको एक्साइट हो, मग त्रास होतो. नाही आज नाही होणार त्रास. आज बघतो ना. नमस्कार बेटकर, गुड मॉर्निंग. नमस्कार आजोबा, आहात का? आलात का? आलात का? आलो 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 आलो. हे बेटकर, ती आली का? ती म्हणजे खरंच आजी ना? नाही आल्यात अजून. नाही आल्या. आणि काय आजोबा, 7 वर्ष झाली, 7 वर्ष झाली त्या आजींच्या मागे मागे करताय. प्रपोज कधी करणार? हा ना, तर नुसतेच प्रयत्न चालू आहेत तुमचे. करा प्रपोज कधीतरी. आजोबा मी काय म्हणतो, आज प्रपोज करून टाका आणि नय्या पार करून टाका. हे बघा बेटकर, प्रेमात कधी घाई करायची नसते. ते तरुण असताना तेव्हा खूप वेळ असतो. आताचं वय नाही घाई 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 करण्याचं आहे, कळलं का? आणि कसं आहे आजोबा, अब इन्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है, हा डायलॉग यायच्या आत काहीतरी करा. हा नाही तर तुमचं कसं आहे माहिती का? अरे रे कवटी फुटली वाटतं, इतके जवळ आहात तुम्ही. आजोबा आजोबा खरं आजी इथे बरोबर येतात 10 तारखेला पेन्शन काढायला. होय होय. नेमके तुम्ही त्याच दिवशी कसे येता हो? नाही म्हणजे असं काय नाही. 7 वर्ष ती आत्ताची. माग बुद्ध 40 वर्ष माग लागले. किती? बुद्ध 40 वर्ष. अजून प्रपोज करता येत नाही. आज मला ऐकायचंय आजोबा. मला सांगा काय काम असतं तुमचं इकडे? नाही माझं असतं, बँकेत काम असतं माझं. काय काम असतं? तुम्ही इथे येता, 1000 रुपये काढता आणि खरं आजी येऊन गेल्यावर तेच 1000 रुपये परत डिपॉझिट करता. तुम्ही घर बसल्या पण करू शकता ना ऑनलाईन. इकडे कशाला येता आजोबा? प्रपोज करायला ना? लाजले लाजले. तुमचं आणि माझं जमतं म्हणून सांगतोय. यमाचा जो रेडा आहे ना, तो आपल्या पार्किंग लॉट मध्ये गुंग होऊन हसयत्र बघतोय म्हणून ठीक आहे. मध्ये चुकून जर दरोडेखोर किंवा बोगद्याचं स्किट लागलं आणि तो भडकला आणि त्याला मूळ काम आठवलं आणि पचकन तुम्हाला उचललं तर सगळं अर्धवट राहील. आजीला प्रपोज मारून टाका, मारून टाका, मारून आजीला प्रपोज मारून टाका. आज आजोबा आज ऑल द बेस्ट. माझा प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? काय? ती समोर आली की काही तोंडातून बाहेरच पडत नाही हो. अरे सारखे धडधड 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 होते माझी. हो खरंच सांगतो. अरे वाचाड्या कसली धड 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 होते वाचाड्या. 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकला नाहीस वाचाड्या. 42 म्हणायचंय त्याला. माझं बघ, माझ्या आयुष्यामध्ये शिल्पा आली, दीप्ती आली, लता आली, मग लीला डिसोजा वरच्यावर भेटून गेली. कसला आवाज काढतोय? तोंड पुसलं रे. मग आपली काजोल भाभी वरच्यावर येऊन खाली खुशाली विचारून जाते. तू बचारा 40 वर्ष तू एका पोरीला प्रपोज करू शकतो? असं नाही. आज तू बघ,
आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आज मी तिला प्रपोज करणार. वा वा घरात आली की मी तिला प्रपोज करणार. सेव कर एनर्जी. नाही आज मी कुणाचं ऐकणार नाही. आज सगळ्या देवांनी बघा, सगळ्यांनी ग्रहताऱ्यांनी सगळ्यांनी बघा. आज ती इकडे आली की मी तिला प्रपोज करणार. मी तुला माझी जुबान देतो रे. मी सगळ्यांना जुबान. काय झालं? पाणी पाणी पिणार कशाने कुठे पिता? अरे बाटलीला तोंड लावायचं असतं कधी शिकशील वाचाऱ्या. बरं वाटतंय? होय बरं एक मिनिट. बरं वाटतंय ना रे? बरं वाटतंय. काय येऊया पुढच्या 10 तारखेला? नाही आज जो भी है वो इथं नको एनर्जी. तिकडे इथे नको फुकट घालू. ए बाळा भरून देतोस का अरे उसकी तिकडे वाचायला इकडे काय एनर्जीचं? तिकडे काय ते? एक्सक्यूज मी. यस. तुला नाही रे. एक्सक्यूज मी. काका तुमचं. अरे घाबरे मुद्दाम करून नको रे. ठरतं माझं सगळं प्लॅनिंग आहे. गप तू कर. एक्सक्यूज मी. हा 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 रुमाल तुमचा आहे का? हा रुमाल तुमचा आहे का? नाही तो जेंट्स नॅपकिन आहे ना. तो माझा कसा असेल ले माझा कसा असेल तो? बरोबर आहे. तुमचं कसं असेल? तुमचं लेडीज रुमाल असणार ना. काय एक प्रश्न विचारायचा आहे. लेडीज रुमाल उरेल तुम्हाला? हा बहुतेक ह्याचा रुमाल आहे. माझा नाहीये. तुझा आहे काय इकडे? आणखीन काही बोलायचंय का मला? हा. नाही. जा मग आता. ओके. नाही होत रे. काय वाचाऱ्या? डेरे होत नाही. तुला उड्या मारून मारून टपलवला पाहिजे. अरे टॉवेलची घिस्सी पिढी एवढी जुनी आयडिया काढशील वाचाऱ्या? एडम आणि गिलखिस ज्या टायमाला अफेअर करत होते तेव्हाची आहे ना रे वाचाऱ्या. कोण? एडम आणि गिलखिस. अरे ते एडम आणि इव आहे. आणि एडम गिलक्रिस्ट नावाचा ऑस्ट्रेलियाचा एक ते सनकर वाचवण. माझ्या चुका काढशील वाचाऱ्या? त्याच्यापेक्षा प्रपोज कर. मी विचारतो. हा तर विचारतो. ऐक आयडिया करायची आपल्याला. माझं काम करशील का? करतो. हे बघ तू तिची पर्स चोरायची, पळून जायचं. मी तुझा हात पकडणार आणि मी तुला मारणार. तुझ्याकडून पर्स घेणार, तिला देणार. ती इम्प्रेस होणार. ती माझ्या मिठीत येणार. असं केल्यामुळे ती तुझ्या मिठीत यायचं वाटतंय? फक्त तू यार तू मला मदत कर यार. हा ना रे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे रे. करतो मी. हाऊसफुलच्या बोर्डाचं निर्मिती सावंत या नावावर केवढं प्रेम आहे तेवढं माझं प्रेम आहे. प्रेम आहे. कळतंय मला. मनापासून प्रेम करतो रे. तू इधरच करताय. करतो मी. तू मदत कर. मी करतो. तू चोर होशील माझ्यासाठी. होतो बाबा. होतो. काय करू? होतो. सावकाश चोर आहेस. अरे हो माहिती आहे. चोराचे एक्सप्रेशन दाखव. कशी दाखवशील? अरे परफेक्ट आहे. कुणीतरी सांगा तिची पर्स मी चोरली ती. ओ आजी
आजी तो माणूस तुमची बॅग चोरतोय ना. हा बघा ती बॅग. ही नाही, ही माझी बॅग नाहीये, मी घरीच विसरले आहे बॅग. मग ही माझी आहे. मी आता करून इकडे आलोय. बरं करू तू. आजी तुमचीच बॅग आहे ती आजी. तुमची आहे? मी हा. घरी विसरले वाटतं माझी बॅग. माझी नाहीये ती. काय? वनिता खरात MJ कॉलेज FYBA रोल नंबर 53 मागचा बेंच. ह्याची पर्स कोणी घेतली? चोप तर हात. आजोबा आजोबा हळू जीव काढ हात. हळू 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 आजोबा. हळू आजोबा जेबले काढ हात. हळू बेटकर ये ना. अरे बापरे. सावकाश हळू हा. आजोबा एकत्र 5 वाक्य आली ना. मी काय म्हणतो आजोबा, वाक्य आहे ना गॅप घेऊन बोला. आता पाणी बाटलीने पाजतोय, नंतर अंगठ्याने पाजायची वेळ आहे. लढा पण जपून, तब्येत सांभाळ. आजोबा हळू सावकाश. मस्त. हे, बोला. बरं वाटतंय ना. गप्प ना बस. चोर आहेस ना. पर्स ते हे घे. का देतो काय? मी मारणार ना तुला, कळत नाही का? इम्प्रेशन कसं पडणार? बरं ठीक आहे. पर्स दे. Impression. पर्स दे. नाही देगा. हिंदी. चोर आहे मी. नहीं देगा. पेर को पर्स दे. नहीं. पर्स दे. नाही चल. बसाऱ्या पकड. आले करे. पर्स दे. पकड पकड. अरे 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 पण ही पर्स माझी नाही, का म्हणतायत हे? आजी काय म्हणतायत? आजी अहो तुमचीच पर्स आहे, तुम्हाला विसरायला होतंय. अय्या हो का? पर्स दे. पर्स दे. आता सॉरी माझीच असेल त्या. माफ करो. आगे आओ. माफ करो. ये शेर है, मुख्य शेर है. मैं चिंदी. मैं चिंदी. अच्छा अरे देवा. काय काय. एक्सक्यूज मी. येस. गप ना. गप ना. तू नाही आहेस माझ्या स्किट मध्ये. गप ना. एक्सक्यूज मी. हा तुमची पर्स. थँक्यू. सोडा आता. हा काय काय नाही. काही बोलायचंय का? नाही. नक्की? हो. खूप वर्षांचं साचलेलं काही बोलायचंय का? मला तुला हे सांगायचंय की तू तुझे इकॉनॉमिक्सची वही दे. अरे देवा. इकॉनॉमिक्सची वही देशील? आता इतक्या वर्षांनी? हो. आता कशी देऊ? बरं नको देऊ. ओके मग बाय. अजून बोलायचंय तुझ्याशी. बोला. दमशील. जाईल. आहे आय लव लिल्या आय इलियाराजा आवडतात. इलियाराजा कोण इलाय राजा? साऊथचे संगीतकार आहेत ते. सुदमय अखियों. मी नाही ऐकलंय बाई हे गाणं. इलियाराजा नाही ऐकलं? मी पण नाही ऐकलं. बाकी छान. आता जा. ओके. नाही होत रे. काय करू तुझं. नजरेत नजर केलं वाढ लागते रे माझी. काय करू तुझं वचार्या. 40 वर्ष तू एका बाईला प्रपोज करू शकत नाही वचार्या. काय करायचं तुझं. अरे तू तिच्या माग आहेस म्हणून मी कधी तिच्या मागे लागलो नाही. कॉलेज मधल्या कुणाला मागे लागून दिलं नाही. डेअरिंग होत नाही. मी काय करू यार. मग मी विचार. अरे नको तू नको विचार. असं ऐक ना. ए हा? आय लव्ह यू. लफडे करशील माझ्या बरोबर. हो. अरे थांब रे. थांब रे.
का बोलली? इतकी वर्ष तू विचारत नाहीस, त्यांनी विचारलं तर हो बोलले मी. तुला कळत नाही? अरे मित्र आहेस ना माझा. अरे पण तू काय करत नाहीस मग? प्रपोज कसा केला तू तिला? मला नाही चालायचं हे. काय झालं? हा, मी खाली वाट बघते, रिक्षा कधीची उभी आहे. झालं का विचार आजी बाई जोरात ऐकू येत नाही हे डायलॉग, जोरात जरा. काय केलं का प्रपोज त्याने? नाही बाई. काय रे चौघुल्या, तू कधी प्रपोज करणार आहेस माझ्या बहिणीला? हे- काय आहे, काय आहे? ही कोण आहे? माझी लहान बहीण आहे. हो. ही 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 लहान बहीण आहे तुझी? खरं सांगा, वीक चुकलाय ना? तुम्ही लहान बहीण आहात? हा, वाकलात तेव्हा अगदी वाकलात तेव्हा एकदम 10 वर्षाचं अंतर दिसलं, पण वर आलात तेव्हा एकदम नॉर्मल वाटताय तुम्ही. ए चौघुल्या, हाय, हाय. विचार कर प्रपोज तिला एकदाच. कमाल करतोस तू. तिकडे स्मशानात तुझ्या नावाचे बोर्ड लागलेत, चौघुले या या, चौघुले या या, तरी अजून प्रपोज करत नाहीयेस तू तिला. कमाल करतोस तू. तिच्यामुळे माझं लग्न रखडलंय. म्हणजे रोजची 5 तळे येतात मला सांगून. लग्न का होत नाही पण तुमचं? बाबा नाही म्हणतात. हिचं लग्न होईल तेव्हाच माझं लग्न होईल. मी लहान आहे ना. ठीक आहे, पण मग मी घाबरतो तिला प्रपोज करायला. एवढी तिची इच्छा होती, एवढी वर्ष ती थांबली, तर तिने मला प्रपोज करायचं ना. हा, मी कशाला विचारू? मला बाई लाज वाटते. मग बुद्धी 40 वर्ष लाज वाटते. एवढी मोठी लाज आहे. अरे लाज पाळलीच आहेस का डायनासोर पाळलाच आहेस? नाही, बाबा म्हणाले ज्या माणसाला स्वतःच्या मनातलं विचारता येत नाही तो संसार काय करणार. तरी पण मी थांबले. म्हणून आज विचारेल, उद्या विचारेल, पण नाहीच विचारत हा माणूस मला. ए चौघुल्या, कर ना प्रपोज. मी कर कर. कर. अरे कर ना. तिची बाई, हा नाहीच विचारणार, मीच विचारते. चौगुले, विल यू मॅरी मी? विचार करायला वेळ लागेल. अजून वेळ हवाय तुला विचार करायला? अरे चितेवर पाठ टेकलीस तर ती चिता स्वतःहून पेटेल. आणि तुला अजून वेळ हवाय? चला आता, चला विचारलंय तिने. चला वा 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 वा, एकत्र परत पण मारायला. क्या बात है, एकदम क्यूटी बाय परफॉर्मन्स. आणि निर्मिती ताईंसाठी या स्पेशल वाला टाळ्या. आजीबाई एकदम जोरात होत्या. आहा, हा रसिक प्रसादा. गोड होता विषय आणि गोड पद्धतीने सादर झाला. मजा आली. फॅन्टॅस्टिक. कॅरेक्टर्स मस्त होती. आणि नाटकाला 4 भिंती असतात असं आपण म्हणतो. चौथी भिंत म्हणजे प्रेक्षकांच्या बाजूची चौथी भिंत असते. एका नटीने ती भिंत फोडून प्रेक्षकांना इतकं आपलंसं केलंय की कुठल्याही बँकेत इकडून दरवाजा असला तरी ती भिंतीतूनच येते. आणि आम्ही ते एन्जॉय करत बघतो. ते केवळ तिच्यावरचं प्रेम म्हणून. मजा आली, मजा आली. सोनाली ताई. कधी नव्हे ते विराज, मला फार बरं वाटलं की तू एवढा वेळ इथे बसून होतास आणि तू फक्त त्रासच द्यायला आला होतास. ह्याचंही कौतुक वाटलं. अरुण, तुझ्या नाचाला वन्स मोर असं ओरडायचं राहिलं कारण मी थक्क होऊन बघत राहिले. तू तो करच नाच, कारण तुला कुणीही पटेल. इथे पण असलेल्या कुणीही पटतील 100%. समीर, आज जरा संजीव कुमार आलेत असं वाटतंय केसांमुळे. आणि कधी एकदा प्रपोज होणार ही वाट बघत होतो आम्ही. छान झालं स्किट. आणि अशी जी रिकामटेकडी बँक आहे थोडा श्यामच एकटा काम करायचा प्रयत्न करायचा मधूनच करत होता आणि तो ते काम, तिथे मी नक्की खातं उघडीन.